आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय आत्मे कालच्या जाळ्यात कसे फसले। विशेष जेव्हा ब्रह्म म्हणजे ज्योतिनिरंजन तप करत होता तेव्हा आपण सर्व आत्मे जे आज ज्योतिनिरंजनच्या 21 ब्रह्मांडांमध्ये राहत आहोत याच्या साधनेवर आसक्त झालो आणि हृदयापासून त्याला पसंत करू लागलो। आपले सुखदायी प्रभू सत्यपुरुष यांच्यापासून विमुख झालो। याच कारणामुळे पतिव्रता पदापासून दूर झालो। पूर्ण प्रभूंनी वारंवार सावध करूनही आपली आसक्ती क्षर पुरुषावरून हटली नाही। हाच प्रभाव आजही कालसृष्टीमध्ये विद्यमान आहे। जसे तरुण मुले चित्रपट तारे म्हणजे चित्रपट अभिनेते व अभिनेत्री यांच्या नकली अभिनयावर किंवा रोजगाराच्या दृष्टीने करत असलेल्या भूमिकेवर खूप आसक्त होतात, थांबवून सुद्धा थांबत नाहीत। एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री जवळच्या एखाद्या शहरामध्ये आले तर पहात्या नादान मुलांची गर्दी फक्त बघण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र होतात। काही घेणे देणे नसते। रोजीरोटी अभिनेता कमावतो, तरुण मुले लुटली जात आहेत। आई वडिलांनी कितीही समजावले तरी मुले ऐकत नाही। कुठे ना कुठे कधी ना कधी लपून छपून जातच राहतात। पूर्ण ब्रह्म कबीर देवांनी म्हणजे कबीर प्रभू क्षर पुरुषाला विचारले की बोल तुला काय हवं आहे। तो म्हणाला की पितामह हे स्थान माझ्यासाठी कमी पडत आहे, कृपया मला वेगळे द्वीप देण्याची कृपा करावी। हक्का कबीर यांनी म्हणजे सत कबीर त्याला 21 ब्रह्मांडे प्रदान केली। काही कालावधीनंतर ज्योतिनिरंजनने विचार केला की यात काही रचना केली पाहिजे। रिकामे ब्रह्मांड म्हणजे प्लॉट काय कामाचे असा विचार करीत 70 युग तप करून पूर्ण परमात्मा कबीर देव म्हणजे कबीर प्रभू यांच्याकडे रचना सामग्रीची याचना केली। सत्पुरुष यांनी त्याला 3 गुण आणि 5 तत्व दिले, ज्याच्या सहाय्याने ब्रह्मने म्हणजे ज्योतिनिरंजन आपल्या ब्रह्मांडांमध्ये काही रचना केली। नंतर विचार केला की यात जीवही हवेत, एकट्याचे मन रमत नाही असा विचार करून पुन्हा 64 युगे तप केले। पूर्ण परमात्मा कबीर देव यांनी विचारल्यावर सांगितले की मला काही आत्मे द्या, माझ्या एकट्याचे मन लागत नाही। तेव्हा सत्पुरुष कबीरजी म्हणजे कबीर परमेश्वर म्हणाले की हे ब्रह्म, तुझ्या तपाचे फळ म्हणून मी तुला आणखी ब्रह्मांडे देऊ शकतो, परंतु कोणत्याही जप तप साधनेचे फळ स्वरूप म्हणून माझे आत्मे देऊ शकत नाही। हो, पण जर कोणी स्वेच्छेने तुझ्या सोबत जाऊ इच्छित असेल तर तो जाऊ शकतो। समर्थक कबीर म्हणजे समर्थक कबीर यांचे शब्द ऐकून ज्योतिनिरंजन आपल्या जवळ आला। आपण सर्व हंस आत्मे पहिल्यापासूनच त्याच्यावर आसक्त होतो। आपण त्याला चारही बाजूंनी घेरून उभे राहिलो। ज्योतिनिरंजन म्हणाला की मी पितामहांकडून वेगळी 21 ब्रह्मांडे प्राप्त केलेली आहेत। तेथे नाना प्रकारची रमणीय स्थळे निर्माण केली आहेत। काय तुम्ही माझ्या बरोबर येणार आहात? आपण सर्व हंसांनी जे आज 21 ब्रह्मांडात त्रस्त आहोत म्हणालो की जर पितामह यांनी आज्ञा दिली तर आम्ही तयार आहोत। तेव्हा क्षर पुरुष पूर्ण ब्रह्म महान कबीर म्हणजे समर्थ कबीर प्रभू यांच्याकडे गेला आणि सर्व वृत्तांत ऐकवला। तेव्हा कबीर अग्नी म्हणजे कबीर परमेश्वर म्हणाले की माझ्या समक्ष स्वीकृती देणाऱ्यांना आज्ञा देईन। क्षर पुरुष व परम अक्षर पुरुष म्हणजे कबीर मितौजा, कबीर अमित औजा म्हणजेच ज्यांच्या शक्तीचं काही मोजमाप नाही ते कबीर। दोघेही आम्हा सर्व हंस आत्म्यांच्या जवळ आले। सत कबीर देव म्हणाले की जे हंस आत्मे ब्रह्म सोबत जाऊ इच्छितात त्यांनी हात वर करून स्वीकृती द्या। आपल्या पित्यासमोर कोणाची हिंमत झाली नाही, कोणीही स्वीकृती दिली नाही। बराच वेळ एकदम शांतता पसरली। त्यानंतर एक हंसात्म्याने धाडस केले व म्हणाला की पितामहजी मी जाऊ इच्छितो। मग तर त्याचे पाहून एक एक करत आपण सर्व आत्म्यांनी जे आज काल ब्रह्म याच्या ब्रह्मांडांमध्ये फसलेले आहोत स्वीकृती दिली। परमेश्वर कबीरजी ज्योतिनिरंजनाला म्हणाले की तू तुझ्या स्थानी जा, ज्यांनी तुझ्या बरोबर येण्याची स्वीकृती दिली आहे मी त्या सर्व हंस आत्म्यांना तुझ्याकडे पाठवून देईन। ज्योतिनिरंजन आपल्या 21 ब्रह्मांडात निघून गेला। तोपर्यंत ही 21 ब्रह्मांडे सतलोकामध्येच होती।
त्यानंतर पूर्ण ब्रह्मने सर्वप्रथम स्वीकृती देणाऱ्या हंसाला मुलीचे रूप दिले, परंतु स्त्री इंद्रियाची रचना केली नाही. सर्व आत्म्यांना म्हणजे ज्यांनी ज्योती निरंजन ब्रह्म बरोबर जाण्यास सहमती दिली होती त्या मुलीच्या शरीरात प्रवेश करवला. तिचेच नाव अष्ट्रा म्हणजे आदिमाया प्रकृती देवी दुर्गा पडले. सत्यपुरुष तिला म्हणाले की पुत्री, मी तुला शब्दशक्ती प्रदान केली आहे. ब्रह्म जितके जीव मागेल तू उत्पन्न करत जा. पूर्ण ब्रह्म कबीर देवांनी म्हणजे कबीर साहेब आपला पुत्र सहजदास याच्या सोबत प्रकृतीला क्षर पुरुषाकडे पाठवले. सहजदास यांनी ज्योती निरंजनला सांगितले की वडिलांनी या बहिणीच्या शरीरात त्या सर्व आत्म्यांचा प्रवेश करविला आहे ज्यांनी तुझ्या बरोबर येण्याची सहमती दिली होती. तसेच हिला वडिलांनी शब्दशक्ती दिली आहे की तुम्हाला जितके जीव हवे आहेत तितके प्रकृती आपल्या शब्दाने उत्पन्न करून देईल. हे सांगून सहजदास परत आपल्या द्वीपामध्ये आला. तरुण असल्या कारणाने मुलीचे रंगरूप खुलून आले होते. ब्रह्ममध्ये विषय वासना उत्पन्न झाली आणि प्रकृती देवी बरोबर अभद्र वर्तणूक सुरू केली. तेव्हा दुर्गा म्हणाली की ज्योती निरंजन, माझ्याकडे वडिलांनी प्रदान केलेली शब्दशक्ती आहे. आपण जेवढे प्राणी म्हणाल मी वचनाने उत्पन्न करून देईन. तुम्ही मैथुन परंपरा सुरू करू नका. आपण देखील त्याच वडिलांच्या शब्दाने अंड्यातून उत्पन्न झालेले आहात आणि मी सुद्धा त्याच परमपित्याच्या वचनाने नंतर उत्पन्न झाले आहे. आपण माझे मोठे बंधू आहात. बहीण भावाचा हा योग महापापाचे कारण बनेल. परंतु ज्योती निरंजनने प्रकृती देवीची एकही प्रार्थना ऐकली नाही व आपल्या शब्दशक्तीद्वारे नखांनी प्रकृतीला स्त्री इंद्री म्हणजे भोग लावली व बलात्कार करण्याचा विचार केला. त्यावेळी दुर्गाने आपल्या अब्रू रक्षणासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही असे पाहून सूक्ष्म रूप धारण केले आणि ज्योती निरंजनच्या उघड्या तोंडावाटे त्याच्या पोटात प्रवेश करून पूर्ण ब्रह्म कबीर देव यांना आपल्या रक्षणासाठी याचना केली. त्याच वेळी कबीर देव म्हणजे कबीर देव आपला पुत्र योग संतायन अर्थात जोगजीतचे रूप धारण करून तेथे प्रकट झाले व कन्येला ब्रह्मच्या उदरातून बाहेर काढले व म्हणाले की ज्योती निरंजन, आजपासून तुझे नाव काल राहील. तुझे जन्म मृत्यू होत राहतील म्हणून तुझे नाव क्षर पुरुष असेल आणि 1,00,000 मानव देहधारी प्राण्यांचा आहार दररोज करशील व 1,25,00,000 उत्पन्न करशील. तुम्हा दोघांनाही या 21 ब्रह्मांडांसह बाहेर काढून टाकण्यात येत आहे. असं म्हणताच 21 ब्रह्मांडे विमानासारखे चालू लागले. सहजदास याच्या द्वीपाजवळून जात सतलोकापासून 16 संख कोस म्हणजे 1 कोस म्हणजे सुमारे 3 किलोमीटरचा असतो अंतरावर येऊन थांबले. विशेष विवरण. आतापर्यंत 3 शक्तींचे विवरण आलेले आहे. 1. पूर्ण ब्रह्म ज्यांना इतर उपमात्मक नावांनीही ओळखले जाते जसे सत्पुरुष, अकाल पुरुष, शब्द स्वरूपी राम, परम अक्षर ब्रह्म किंवा पुरुष इत्यादी. हे पूर्ण ब्रह्म असंख्य ब्रह्मांडाचे स्वामी आहेत आणि वास्तविक तेच अविनाशी आहेत. 2. परब्रह्म ज्यास अक्षर पुरुष देखील म्हटले जाते. वास्तवात हे अविनाशी नाहीत. ते 7 संख ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. 3. ब्रह्म ज्याला ज्योती निरंजन, काल, कैल, क्षर पुरुष, धर्मराय आदी नावांनी ओळखले जाते जो केवळ 21 ब्रह्मांडांचा मालक आहे. आता पुढे याच ब्रह्म म्हणजे कालच्या सृष्टीतील एका ब्रह्मांडाची ओळख करून दिली जाईल ज्यात आणखी 3 नावे तुमच्या वाचनात येतील, ब्रह्मा, विष्णू आणि शिव. ज्योती निरंजन ब्रह्म म्हणजे कालचे 1 ब्रह्मांडाचे लघुचित्रची फोटोकॉपी दिलेली आहे जी आपण याच पुस्तकात पाहू शकता. ब्रह्म तसेच ब्रह्मा यांच्यातील फरक. एका ब्रह्मांडातील सर्वोपरी स्थानावर ब्रह्म म्हणजे क्षर पुरुष स्वतः 3 गुप्त स्थानांची रचना करून ब्रह्मा, विष्णू तसेच शिव रूपात वास्तव्य करतो आणि आपली पत्नी प्रकृती म्हणजे दुर्गाच्या सहयोगाने 3 पुत्रांची उत्पत्ती करतो. ब्रह्मा एका ब्रह्मांडात केवळ 3 लोकांमधील म्हणजे पृथ्वीलोक, स्वर्गलोक, पाताळलोक, रजगुण विभागाचा मंत्री म्हणजे स्वामी आहे. ब्रह्माला त्रिलोकीय ब्रह्मा म्हटले आहे. तसेच ब्रह्म जो ब्रह्मलोकात ब्रह्मा रूपात राहतो त्याला महाब्रह्मा व ब्रह्मलोकीय ब्रह्मा म्हटले आहे. याच ब्रह्मला म्हणजे काल, सदाशिव, महाशिव, महाविष्णू देखील म्हटले आहे.
श्री विष्णू पुराण मध्ये प्रमाण चतुर्थ अंश अध्याय 1 पान 230-231 वर श्री ब्रह्माजी म्हणतात, ज्या अजन्मा सर्वमय विधाता परमेश्वराचा आदी मध्य अंत स्वरूप स्वभाव व सार आम्ही जाणू शकत नाही. श्लोक 83. जो माझे रूप धारण करून संसाराची रचना करतो, स्थिती समय जो पुरुष रूप आहे आणि जो रुद्र रूपामध्ये संपूर्ण विश्व गिळंकृत करतो, अनंत रूपाने संपूर्ण जगताला धारण करतो. श्लोक 86.